उर्दू शाळेतील शिक्षक सगीर अहमद यांना मारहाण झाली, संस्थेकडून मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। आपल्यासोबत त्यांचे भाऊ आहेत। काय सांगाल, काय नेमका प्रकार घडलेला आहे, काय झालं होतं? ते 2 दिवस अगोदर सुट्टीवर होते आणि आज ते EL घेतली होती त्यांनी परवा। काल शिवाजी जयंती सुट्टी होती आणि आज ते रुजू झाले। ते रुजू झाल्यानंतर त्यांनी काहीतरी लेटर दिले, परवाची काय त्यांचं काही ड्युटीचं जे असेल त्यांनी लेटर दिले। लेटर दिल्यानंतर त्यामध्ये काहीतरी रेकॉर्डिंग होत असेल तर त्यांनी ते आक्षेप घेतला। आक्षेप घेऊन त्यांनी इशारा केला मजीद पठाणनी मुंतजिमला की यांना काहीतरी इजा करा। तर त्यांनी काय हत्यार होते, त्या प्री प्लॅनिंग होतं त्यांचं जे होतं ते प्री प्लॅनिंगनुसार त्यांना मारण्यात आलं। का बरं मारण्यात आलेलं आहे, काय कारण काय होतं नेमकं? यांनी काय हे जे प्रकरण आहे मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे। कारण त्यांची जे अवैधरित्या जे वसुली होती मॅनेजमेंटची आणि मुख्याध्यापकाची जे इन्कम ऑफ सोर्स, जे ॲडिशनल इन्कम ऑफ सोर्स होते 2-3 लाख रुपये महिन्याचं, ते बंद झालं। त्या कारणाने ते तिलमिलून गेलेले आहेत। अल्पसंख्याक आयोगाच्या शाळांवर ज्याप्रमाणे आता कारवाई सुरू आहे त्यातलाच हा काही प्रकार आहे? हा, त्याच्यातला हा आता एक गंभीर प्रकारच आहे। पण भरपूर शाळेमध्ये असा प्रकार आहे। माझं हे रिक्वेस्ट आहे पॅरेजिया खान साहेबांना की त्यांनी तत्काळ ह्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी। अल्पसंख्याक जे हे आहे त्याचं प्रकरण रद्द करण्यात यावं ह्या शाळेचं। तुमचे भाऊ या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहे, काय किती इंजुरी झाली आहे त्यांना हेडमध्ये मेजर इंजुरी झालेली आहे आणि पाठीवर आणि गुडघ्यावर मारहाण करण्यात आली। नक्कीच हे होते जखमी झालेल्यांचे भाऊ आणि त्यांनी सांगितलं की या शाळेची मान्यता रद्द करावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।